महाराष्ट्र बारी ब्रिगेडच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी वैभव डाबरे यांची निवड। महाराष्ट्र बारी ब्रिगेडच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते वैभव डाबरे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्र बारी ब्रिगेड ही बारी समाज बांधव यांचे संघटन, त्यांच्या विकासासाठी तसेच समाजाच्या हितासाठी लोक चळवळ म्हणून स्थापन असलेल्या बारी ब्रिगेडचे संस्थापक प्रल्हादराव दातार तसेच राज्य सल्लागार डॉक्टर अशोक भुते यांच्या उपस्थितीत बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी वैभव डाबरे यांना 4 मार्च रोजी वरवट बकाल येथील संघटनेच्या कार्यालयात नियुक्तीपत्र देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले। यावेळी बारी ब्रिगेडचे पदाधिकारीसह बारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नुकतंच या संग्रामपूर तालुक्यात महाराष्ट्र बारी ब्रिगेडची स्थापना त्या ठिकाणी होऊन स्थापना दिन साजरा करण्यात आला आणि महाराष्ट्र ब्रिगेडचे माननीय संस्थापक अध्यक्ष आमचे प्रल्हादभाऊ दातार यांच्या संस्थापक नियुक्तीच्या नंतर आमच्या बुलढाणा जिल्ह्याची जी नियुक्ती राहिली होती ते महाराष्ट्र बारी ब्रिगेड बुलढाणा जिल्ह्याची नियुक्ती नुकतीच झाली असून संग्रामपूर तालुक्यातील वरडबकाल येथील युवा उद्योजक आणि एक सामाजिक कार्यकर्ते आमचे वैभव रामकृष्ण डाबरे यांची बुलढाणा जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे। मी सर्वप्रथम यांच्या नियुक्तीचा त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या महाराष्ट्र बारी ब्रिगेडच्या सर्व आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मी या निमित्ताने हार्दिक अभिनंदन करतो सर्वांचे आणि पुढील वाटचालीस त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। जय हिंद जय भारत। ब्रिगेडच्या वतीनं म्हणजे जिथं आहे वरडबकालला इथं जेव्हा आपण स्थापना देऊन झालं म्हणजे स्थापना झाली म्हणजे ही जन्मभूमी आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र बारी ब्रिगेडची। मग जन्मभूमी ते संतभूमी असं जवळपास हे 130 किलोमीटरचं अंतर आहे अंजनगाव ते वरडबकाल। या दरम्यान येणाऱ्या सर्व बारीबहुल गावात आगामी काळामध्ये बारी ब्रिगेडच्या वतीने एक संपूर्ण पदयात्रा काढून त्या प्रत्येक गावामध्ये बारी समाजा गावामध्ये एक व्यापक जनआंदोलन किंवा व्यापक चळवळ बारी ब्रिगेडची माहिती, उद्देश, ध्येय साध्य करण्याच्या अनुषंगानं आपण पुढच्या काही दिवसातच अशा पद्धतीचा एक उपक्रम आपण राबवणार आहे, ज्यामुळे विदर्भातील तमाम सर्व बारीबहुल गावामधून बारी ब्रिगेडची स्थापना झाली आणि माहिती सर्वांमुळे देण्यात येईल।